जय जय श्री राम। मिट्टी में मिल जाएगा। शिवाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, गो माता की। नमस्कार. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजीत लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्याची मागणी, हिंदू जनजागृती समितीचे निवेदन. इचलकरंजी युवती आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्रात तात्काळ लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री व संबंधित प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात राज्यात तसेच कोल्हापूर जिल्ह्यात समोर आलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणांचा उल्लेख करत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा प्रकरणांमागील आर्थिक व्यवहार, परदेशी निधी, संघटित जाळे आणि संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. यासोबतच या प्रकरणांच्या तपासासाठी विशेष पोलीस शाखा स्थापन करावी. जबरदस्तीने धर्मांतरास मदत किंवा प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती व संस्थांवर कठोर कारवाई करावी. महिलांच्या सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. तसेच नागरिकांना तक्रार नोंदविता यावी, यासाठी विशेष हेल्पलाईन सुरू करावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या, असे निवेदन प्रांत कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी शिवानंद स्वामी, पंढरीनाथ ठाणेकर, संतोष हत्तीकर तसेच मोठ्या संख्येने महिला व हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.